काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारमध्ये सहभागी होण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिल्याची माहिती मिळते आहे। अमित शहांच्या बैठकीत यावरती सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। विधान परिषदेच्या सभापती पदाची मागणी सुद्धा एकनाथ शिंदेंनी केली आहे आणि याशिवाय गृह खातं आणि नगर विकास खात्याची मागणीही शिंदेंकडून करण्यात आली आहे। येत्या 2 दिवसांत यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे, अशी माहितीच साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता शिवसेनेचं असं मत आहे, शिवसैनिकांचं असं मत आहे, शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा उपयोग, अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे। आम्ही आग्रही आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये, शासनामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे। यासाठी आम्ही महायुतीनंतर बातमी आहे महाविकास आघाडीच्या गोटातून। भाजपला जे करायचं ते त्यांनी केलंय, आता त्यांना कुबड्यांची गरज राहिली नाही अशा शब्दांत महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी महायुतीवरती टीकास्त्र डागलंय। अमित शहांसोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे नाराज असल्याची चर्चा होती, त्यावरूनच संजय राऊत आणि वडेट्टीवार यांनी टीका